Hello students, SYB.com सेमिस्टर थर्ड मॅनेजमेंट अकाउंटचा सेकंड युनिटमध्ये ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ह्या चॅप्टरसाठी आपण प्रॉब्लेम नंबर 7 बघतोय. आपण ट्रेंड ॲनालिसिसचे प्रॉब्लेम सॉल्व करतोय. आपण वर्टिकल इन्कम स्टेटमेंटवरून किंवा वर्टिकल बॅलन्स शीटवरून ट्रेंड त्याचं वर्टिकल फॉर्मॅट तयार केल्यानंतर त्याचं ट्रेंड ॲनालिसिस पाहतो आहे. इथे आपण वर्टिकल इन्कम स्टेटमेंटचं ट्रेंड ॲनालिसिस करणार आहोत. तर थोडंसं फक्त एक दोन पॉईंट्स पोस्टिंग इथे जरा वेगळे आलेले आहेत, व्हेरिएशन आलेले आहे. बघूया आपण. प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला होता. प्रॉब्लेम नंबर 7. यू आर फर्निश विथ द फॉलोविंग रिव्हेन्यू स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड मार्च 31, 2014. प्रॉब्लेम असा आहे, आपल्याला 4 वर्षांसाठी प्रॉब्लेमच्या फिगर्स दिलेल्या आहेत. 2011, 2012, 2013 आणि 2014. सेल्स दिलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला सेल्सच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. 50 lakhs, 60 lakhs, 72 lakhs and 86,40,000. देन आफ्टर कॉस्ट ऑफ सेल्स दिलेलं आहे. 32 lakhs, 38 lakhs, 46 lakhs, 56 lakhs. सेल्स मायनस कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला ग्रॉस मार्जिन काढून दिलेलं आहे. देन आफ्टर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस दिलेले आहेत. सेल्स एक्सपेन्सेस दिलेले आहेत. मॅनेजमेंट एक्सपेन्स दिलेत आपल्याला 4 वर्षांसाठी. सेल्स एक्सपेन्सेस दिलेत आपल्याला 4 वर्षांचे. इंटरेस्ट ऑन बॉरोविंग आपल्याला दिलेला आहे. इंटरेस्ट एक्सपेन्स दिला आहे, इंटरेस्ट ऑन बॉरोविंग. देन टू टोटल एक्सपेन्सेस आपल्याला तिन्ही एक्सपेन्सेसची टोटल दिलेली आहे. नेट प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन अँड टॅक्स दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेप्रिसिएशन दिलेलं आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन म्हणजे टॅक्स लेस करायच्या अगोदर किती प्रॉफिट आला आहे. नेट प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन अँड टॅक्स लेस डेप्रिसिएशन करून आपल्याला प्रॉफिट किती मिळालं आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन काढून दिलेलं आहे. इन्कम टॅक्स अमाऊंट दिलेले आहे 4 वर्षांसाठी. आणि लास्टली प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन लेस इन्कम टॅक्स आपल्याला प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती येतो आहे तो दिलेला आहे. तर अशा तऱ्हेने हा प्रॉब्लेम आहे. 4 वर्षांसाठी आपण बेस इयर कन्सिडर करून ट्रेंड ॲनालिसिस करायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला जे आपल्याला इन्कम स्टेटमेंट दिले हे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं आहे. आपण सुरुवात करूया सोल्युशनला. सोल्युशन बघताना आपण व्यवस्थित पहिल्यांदा फॉर्मॅट करून घ्यायचं आहे. ट्रेंड ॲनालिसिस ऑफ रेव्हेन्यू स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014 किंवा 31 मार्च 2011, 12, 13, 14 दिलं तरी चालेल. आपण पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आपलं इन्कम स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. सो आपण पहिल्यांदा नेहमी घेतो सेल्स. आपण सेल्सच्या 4 वर्षांच्या ज्या अमाऊंट दिल्या आहेत त्या जशाच्या तशा लिहून घेतलेल्या. देन आफ्टर सेल्समधून आपण लेस करतो कॉस्ट ऑफ सेल्स. आपल्याला ऑलरेडी त्यांनी हे करून दिलेलं आहे. सो आपण लिहून घेतलं लेस कॉस्ट ऑफ सेल्स. सेल्समधून आपण कॉस्ट ऑफ सेल लेस करतो. सो लेस कॉस्ट ऑफ सेल. सेल लेस कॉस्ट ऑफ सेल्स इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला फाइंड आउट होतो ग्रॉस प्रॉफिट. ओके. सो 5 lakhs मायनस 50 lakhs मायनस 32 lakhs ग्रॉस प्रॉफिट मिळतो 18 lakhs. असं आपण प्रत्येक इयरसाठी ग्रॉस प्रॉफिटचा अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला त्याने ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये पण ग्रॉस मार्जिन म्हणून काढून दिलेलं आहे. ग्रॉस मार्जिन म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट. देन आफ्टर आपण घेतो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आपण ग्रॉस प्रॉफिटमधून लेस करतो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग आपल्याला मिळतो ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके. तर आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करताना व्यवस्थित जे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि फायनान्स एक्सपेन्सेस असे 3 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचे टाईप असतात. आपण बघूया कसे दिलेत ते. आपल्याला मॅनेजमेंट एक्सपेन्सेस दिले आहे प्रॉब्लेममध्ये. त्याच्यानंतर
सेल्स एक्सपेन्सेस दिले आणि आपल्याला एक्सपेन्सेससाठी दुसरं दिलं आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन पण आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये घेणार आहोत. आता तुम्हाला डेप्रिसिएशनमध्ये इथे फक्त आपल्याला एक्सपेन्सेस लिहिताना मॅनेजमेंट एक्सपेन्सेस ॲज इट इज आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये टाकायचे. मग तुम्ही त्याच्यामध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि त्याच्या खाली मॅनेजमेंट एक्सपेन्सेस असा पॉईंट केला तरी चालेल किंवा डायरेक्ट मॅनेजमेंट एक्सपेन्सेस लिहिला तरी चालेल. मी ते डायरेक्ट लिहून घेतलं आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आणि आपल्याला ज्या अमाऊंट दिल्या आहेत मॅनेजमेंट एक्सपेन्सेसच्या आपण त्या रिस्पेक्टिव्हली इयरसाठी लिहून घेतलेल्या. देन 2 डेप्रिसिएशन दिलं आपल्याला. तर डेप्रिसिएशन बघा 2 प्रकारे आपण लिहू शकतो डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी, ठीक आहे. आपल्या फॅक्टरीच्या संदर्भात जर कोणतंही डेप्रिसिएशन दिलं असेल किंवा डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीचं जर डेप्रिसिएशन दिलं असेल किंवा डेप्रिसिएशन ऑन पॅटर्न्स अँड पेटंट, जर ह्या तिन्हीमध्ये कुठेही डेप्रिसिएशन दिलं असेल तर आपण ते डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ सेल्समध्ये घेतो. ओके, COGS काढून आपण त्या डेप्रिसिएशनचा विचार करतो. पण तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये कुठे असं स्पेसिफाय नाही आहे की डेप्रिसिएशन नक्की कशावरचं आहे. सो आपण डेप्रिसिएशन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचं, ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. डेप्रिसिएशन आपण ऑपरेटिंग एक्सपेन्समध्ये ऑफिस असेटवरच्या कुठला एक डिप्रिसिएशन असेल तर ते पण आपण कन्सिडर करतो किंवा सेलिंगच्या संदर्भात समजा सेलिंग व्हॅन असेल तर त्याचंसुद्धा डेप्रिसिएशन येत असतं. तर समजा आपल्याला स्पेसिफिकली सांगितलं नसेल की डेप्रिसिएशन कशा रिलेटेड आहे तर आपण डेप्रिसिएशन ऑपरेटिंग एक्सपेन्समध्ये घ्यायचं आहे. सो डेप्रिसिएशनच्या अमाऊंट लिहून घेतलेल्या आपण 4 इयर्ससाठी ज्या दिलेल्या आहेत तशा. देन अगेन आपल्याला सेल्स एक्सपेन्सेस सांगितले आहेत प्रॉब्लेममध्ये. सेल्स एक्सपेन्सेस आपल्याला जसे दिलेले आहेत तसे आपण लिहून घेतलेले 5 लाख, 6 लाख, 7,20,000 अँड 8,64,000 आपण 4 वर्षांसाठी सेल्स एक्सपेन्सेस लिहून घेतलेले आहेत. देन 2 हे आपले 3 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. इंटरेस्ट ऑन बॉरोविंग आपल्याला दिलेलं आहे पण इंटरेस्ट ऑन बॉरोविंग आपण ऑपरेटिंग एक्सपेन्समध्ये घेत नाही. इंटरेस्ट ऑन बॉरोविंग हा फायनान्स एक्सपेन्स फायनान्स चार्जेसमध्ये पण दाखवला जात नाही. त्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिटमधून लेस करतो. ओके, तर फायनान्स एक्सपेन्समध्ये आपण जर कॅश डिस्काउंट दिले असतील, कोणतेही बँक चार्जेस दिले असतील, ॲबनॉर्मल बँक डेप्स दिले असतील तर अशा काही गोष्टी असतात त्या आपण फायनान्स एक्सपेन्समध्ये बघत असतो. सो इंटरेस्ट ऑन बॉरोविंग ह्या आपण फायनान्समध्ये किंवा इंटरेस्ट ऑन लोन आपण फायनान्स एक्सपेन्समध्ये बघत नाही. आपल्याला हे 3 फक्त एक्सपेन्सेस इथे भेटलेले आहेत. आपण त्या 3 एक्सपेन्सेसची टोटल करून घेतलेली टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण बोललो आहे त्याला 3 लाख, 5 लाख प्लस 5 लाख. 2011साठी टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आले 30 लाख. ओके, असं आपण प्रत्येक इयरसाठी ह्या तिन्ही ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची सम करून घेतलेली आहे, बेरीज करून घेतलेली आहे. सो आपल्याला 4 इयरसाठी टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ची अमाऊंट मिळते. देन 2 आपण ग्रॉस प्रॉफिटमधून हे टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करायचे. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे नंबर 3च्या फिगर्स लेस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि आपल्याला मिळतं आहे ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ओके, अजून आपल्याला त्या ऑपरेटिंग प्रॉफिटमधून इंटरेस्ट लेस करायचा आहे म्हणून आपण म्हटलेलं बिफोर इंटरेस्ट. ओके, बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. सो आपल्याला 2011साठी ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स मिळेल 18 lakhs मायनस 13 lakhs इज इक्वल टू 5 lakhs. 2012साठी आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट मिळणार आहे 22 lakhs मायनस 14 lakhs इज इक्वल टू 8 lakhs. 2013साठी 26 lakhs मायनस 17,20,000 इज इक्वल टू 8,80,000. Then to 30,40,000 minus 19,64,000 is equal to 10,76,000. ओके, आपण ग्रॉस प्रॉफिटमधून
टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या अमाऊंट, टोटल अमाऊंट आपण लेस करून घेतलेली, आपल्याला मिळाले ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. सो आपण ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्समधून लेस करतो इंटरेस्ट ऑन बॉरोविंग. ओके, जर आपल्याला कशावरचं इंटरेस्ट दिलेलं असेल, इंटरेस्ट ऑन डिबेंचर, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन पब्लिक डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन शॉर्ट टर्म लोन. ओके, हे म्हणजे बॉरोविंग्स, आपण बॉरोड केलेत पैसे, कर्जाऊ घेतलेत, सो हे बॉरोविंग्स आहेत. सो इंटरेस्ट ऑन बॉरोविंग आपण लेस करतो. आपल्याला अमाऊंट दिलेले आहे 3 lakhs, 4 lakhs, 5 lakhs अँड 6 lakhs. आपण ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्समधून लेस केले इंटरेस्ट ऑन बॉरोविंग, आपल्याला मिळते प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन. अजून आपल्याला टॅक्स लेस करायचं आहे, सो आपल्याला जो प्रॉफिट मिळाला आहे तो प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन आहे. सो 5 lakhs minus 3 lakhs, 2 lakhs, 8 lakhs minus 4 lakhs, 4 lakhs, 8,80,000 minus 5 lakhs is equal to 8,30,000. 10,76,000 minus 6 lakhs is equal to 4,76,000. हे आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन द्यायचं आहे. लेस आपल्याला इन्कम टॅक्सची अमाऊंट त्याने दिलेली आहे. ओके, सो आपण इन्कम टॅक्सची अमाऊंट लेस करतोय. इन्कम टॅक्स आपल्याला दिलेला आहे रिस्पेक्टिव्हली 80,000, 2 lakh, 1,85,000 अँड 2,40,000. प्रॉफिट बिफोर टॅक्समधून आपण इन्कम टॅक्स लेस केल्यानंतर आपल्याला लास्टला फायनल आन्सर मिळत आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2 lakhs minus 80,000 is equal to 1,20,000. 4 lakhs minus 2,000 is equal to 2 lakh. 3,80,000 minus 1,85,000 is equal to 1,95,000. 4,76,000 minus 2,40,000 is equal to 2,36,000. आपल्याला अमाऊंट मिळालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा वर्टिकल इन्कम स्टेटमेंट आपल्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तयार करून घेतलेलं. ओके, हा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. तुम्हाला मी याची व्हिडिओ करून दिलेली होती डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण. तर तुम्ही जेव्हा पण प्रॉब्लेम सॉल्व कराल पहिल्यांदा त्या फॉर्मॅटकडे लक्ष टाकायचं. फॉर्मॅट आपल्याला मेमराईज करणं खूप गरजेचं आहे. देन तो आपण याचं ट्रेंड ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. आपण बेस इयर कन्सिडर करूया. आपलं एकदम सर्वात पहिलं इयर आहे 2011, ते आपण बेस इयर कन्सिडर करतो. सो बेस इयरला आपण सर्व ठिकाणी, सर्व पोस्टिंगच्या ठिकाणी आपण 100 असं लिहून घेतो. 100% आपण बेस इयर कन्सिडर करतो. सो आपण लिहून घेतलेलं आहे 2011 हे आपलं बेस इयर आहे, ते आपण सर्व ठिकाणी 100% लिहून घेतलेलं आहे. आपण आता प्रत्येक इयरसाठी 10% कॅल्क्युलेट करूया. 2012साठी आपण पहिल्यांदा 10% कॅल्क्युलेट करूया. बघा, मी तुम्हाला क्लिअर केल्या अगोदर की आपण 2 पद्धतीने 10% कॅल्क्युलेट करू शकतो. पहिली आपण सिंपल पद्धत नेहमी जी यूज करतो ती म्हणजे करंट इयर अमाऊंट अपॉन बेस इयर अमाऊंट इंटू 100. ओके, आपल्याला करंट इयरचे पर्सेंटेज 10% आपल्याला फायनलाइज करायचे. सो 10% इज इक्वल टू करंट इयर अमाऊंट अपॉन बेस इयर अमाऊंट इंटू 100. ओके, बघा. ओके, फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे. करंट इयर अमाऊंट अपॉन बेस इयर अमाऊंट इंटू 100. सो आपण 2012साठी सेल्सचं आपण 10% पहिले कॅल्क्युलेट करतो आहे. सेल्सची अमाऊंट आहे 2012ची 6 lakhs. करंट इयर अमाऊंट म्हणजे 2012साठी सेल्स आहे 60 lakhs. ओके, देन आफ्टर बेस इयर अमाऊंट म्हणजे 2011ची सेल्सची अमाऊंट आहे 50 lakhs. सो बेस इयर अमाऊंट आहे सेल्सची 50 lakhs. 60 lakhs अपॉन 50 lakhs इंटू 100 आपल्याला 10% मिळतात 120%. अशा तऱ्हेने आपण पुढच्या प्रत्येक पोस्टिंगसाठी 10% कॅल्क्युलेट करायचे आहे. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक नेक्स्ट सांगितलेलं की नेक्स्ट मेथड सांगितलेली पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची, ती पण आपण साईड बाय साईड फॉलो करत जायची आहे. जेणेकरून नेक्स्ट काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला मिसिंग फिगरचे जेव्हा प्रॉब्लेम येतील, आपल्याला काही अमाऊंट दिलेल्या नसतील आणि आपल्याला शोधून काढायच्या, त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या मेथडने ते शोधून काढायला इझी पडणार आहे. ओके, दुसरी मेथड मी तुम्हाला दाखवली होती. बघा, दुसरी मेथड आपली अशी होती की आपण बेस इयर 2011 कन्सिडर करतोय, म्हणजेच आपण बेस इयरच्या सगळ्या अमाऊंट
ह्या 100% कन्सिडर करतो आहे. सो सेल्स आपल्याला दिलेले आहे 50 lakhs. तर 50 lakhs मीन्स 100%. ओके, बेस इयरप्रमाणे आपण गेलो तर 50 lakhs म्हणजे जर 100% असेल तर 60 lakhs म्हणजे किती %. ओके, आपण हे क्रॉस मल्टिप्लाय या थिअरमने जायचं आहे. 50 lakhs means 100%. 50 lakhs is equal to 100%. So 60 lakhs, okay, is equal to how many? आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. इथे हे आपल्याला माहिती असलेली पद्धत आहे. 50 lakhs म्हणजे 100%, तर 60 lakhs म्हणजे किती. ओके, सो आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं 60 lakhs इंटू 100. ओके, 60 lakhs इंटू 100 आपल्याला अमाऊंट मिळते 600 दशलक्ष, 600 million. ओके, ही जरा खूपच मोठी अमाऊंट आहे. सो अमाऊंट आपल्याला मिळते 600 दशलक्ष, 600 million. सो 600 million अपॉन, आता आपण हे क्रॉस मल्टिप्लाय केलं. ओके, देन टू अपॉन डिवायडेड बाय 5 lakhs, डिवायडेड बाय 5 lakhs. आपल्याला आन्सर मिळतं आपल्याला 120%. आन्सर मिळतं आपल्याला 120. ओके, %. तर ही जी क्रॉस मल्टिप्लायची मेथड आहे, ही मेथड पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण आपल्याला पुढच्या प्रॉब्लेममध्ये या मेथडचा यूज करावा लागणार आहे. ओके, सो इथे आपल्याला 120 इतकं पर्सेंटेज मिळतात. आपण कॉस्ट ऑफ सेल्ससाठी पर्सेंटेज काढून घ्यायचे आहे. 38 lakhs अपॉन 32 lakhs इंटू 100. 38 lakhs अपॉन 32 lakhs इंटू 100 आपल्याला पर्सेंटेज मिळतात 118.75, 118.75. नेक्स्ट ग्रॉस प्रॉफिटसाठी आपण 10% कॅल्क्युलेट करून घेऊया. 22 lakhs अपॉन 18 lakhs इंटू 100 आपल्याला पर्सेंटेज मिळतात 122.22. 122.22. ओके, आपण आता ईच अँड एव्हरी आयटमसाठी, ईच अँड एव्हरी पोस्टिंगसाठी हे 10% कॅल्क्युलेट करून घेऊया. आपण 2012साठी हे पूर्ण 10% कॅल्क्युलेट करून घेतलेले आहे. 120 सेल्स पर्सेंटेज आले, 118.75, ग्रॉस प्रॉफिट 122.22. मॅनेजमेंट एक्सपेन्सेससाठी 10% आहेत 116.67. डेप्रिसिएशनचे 90%. सेल्स एक्सपेन्सेस आहेत 120%. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपले आले 107.69%. ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स 160%. इंटरेस्ट ऑन बॉरोविंग 133.33. प्रॉफिट बिफोर टॅक्स 200%. लेस इन्कम टॅक्स आपले 250% आले. आणि नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 166.67. तुम्ही कोणत्याही मेथडने 10% कॅल्क्युलेट करू शकता, आपल्या रेग्युलर मेथडने किंवा क्रॉस मल्टिप्लायच्या मेथडने केला तरी पण सेम 10% येणार आहे. तर अशा प्रकारे 2013साठी आणि 2014साठी 10% कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ओके, तर आपण 2013साठी 10% कॅल्क्युलेट करून घेऊया. 2013साठी सेल्सचे आता इथे आपण ज्या इयरसाठी 10% कॅल्क्युलेट करतो आहे तो इयर आपण करंट इयर म्हणून कन्सिडर करतो आहे. तो इयर आपण करंट इयर म्हणतो त्याला. तर त्याच इयरसाठी फक्त विचार करायचा, इतर कोणत्याही इयरच्या अमाऊंटचा विचार करायचा नाही. सो 2013साठी आपण 10% कॅल्क्युलेट करताना करंट इयर 2013 आहे आणि बेस इयर सर्वांसाठी 2011च राहणार आहे. सो या 2 इयरच्या अमाऊंटचा विचार करताना सेल्ससाठी 2013साठी 10% येतील 72 lakhs अपॉन 50 lakhs इंटू 100. ओके, 72 lakhs अपॉन 50 lakhs इंटू 100 आपल्याला 10% मिळतात 144%. असे हे सर्व 2013साठी 10% कॅल्क्युलेट करून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे आपण 2014साठी पण 2014च्या अमाऊंट अपॉन बेस इयर अमाऊंट इंटू 100. सेल्ससाठी 86,40,000 अपॉन 50 lakhs इंटू 100 172.80%. आपण हे 2014साठी पण 10% कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. ओके,
नेक्स्ट आपण इन्कम टॅक्सच 10% आपण बघूया. त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन असतील, काही वेगळ्या पोस्टिंग असतील, तर ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये बघूया.